छावा भाग 70. गोदावरीला आणण्यासाठी लिंगाण्यावर गेलेले मोरोपंत रिकाम्या हातांनी आणि खिन्न जड मनाने परतले. जिथून कुणीच आणि कधीच परतू शकत नाही अशा दरबारात गोदावरी जाऊन पोहोचली होती. चौबाजूंनी अंगावर धावून आल्यासारख्या मनातल्या वादळी विचारांनी गोदावरी कातर हैराण झाली होती. तिचे देखणे नाजूक स्त्रीपण विजेसारखे कठोर चपळ झाले होते. आपले तोंड कुणालाही दाखवूच नये हा विचार एका निर्धारी क्षणाला तिने बांधून घेतला. निसर्गविधीचे निमित्त करून ती संभाजीराजांच्या धारकऱ्यांच्या कड्यातून कोठी बाहेर पडली. लिंगाण्याच्या एका उंच कातळ टोकावर उभे राहून तिने आपल्या श्वेतनेसूचा पदर खोचला. हात जोडून डोळे मिटत कुलदेवतेचे स्मरण केले. डोळे उघडून खाली बघताना तिला खालची निळी काळी खोल खाई जगदीश्वराच्या शांत पिंडीसारखी वाटली. आपल्या देहाचे बिल्वदल त्यावर अर्पावे या अनावर आवेगानिशी तिने आपला नखांपासून शिखापर्यंत पवित्र असलेला परंतु असंख्य मानसिक यातनांनी घायाळ झालेला देह समोर झोकून दिला. तिच्या विखुरल्या देहाचे मिळतील ते अवशेष भिल्लांना दरीत उतरवून मोरोपंतांनी वर काढले. तिचे प्रेत लिंगाण्याच्या पायथ्याशी वस्त्राने झाकून ही काळीजतोड खबर महाराजांच्या कानी कशी घालावी या विचारात मोरोपंत परतले होते. त्यांनी आणलेल्या वार्तेने अवघा रायगड विचित्र दाटल्या शोकसागरात बुडाला. कुणालाही ती वार्ता ऐकताना काही बोलता येईना. गोदावरीने आपल्या कृतीने साऱ्यांचीच जबान बंद करून टाकली होती. संभाजीराजांच्या वरचे चौकी पहारे उठविण्यात आले. मोरोपंत, हंबीरराव, प्रल्हादपंत यांच्या सोबतीत छत्रपती आपल्या वाड्याबाहेर पडले. भोयांनी सामोरी आणलेली पालखी त्यांनी हात इशारा देऊन नाकारली. गड उतरण्यासाठी ते पायीच चालले. पाचाडात उतरताच महाराजांनी पागेकडची घोडी जीन कसून सिद्ध ठेवण्याची सैसला आज्ञा केली. चालत जाऊन प्रथम जिजाऊ साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले. सैसने सिद्ध केलेल्या घोड्यावर मांड घेतलेले छत्रपती महाराज लिंगाण्याच्या रोखाने दौडू लागले. त्यांच्या मागून त्यांचे सोबती मंत्री आणि निवडक धारकरी दौडू लागले. साऱ्यांसह महाराज वस्त्राच्छादित गोदावरीच्या प्रेताजवळ आले. मोरोपंतांनी आगेवर्दी दिल्याप्रमाणे लिंगाण्याच्या पायथ्याला चिता रचण्यात आली होती. धारकऱ्यांनी गोदावरीचे प्रेत चितेवर ठेवले. चितेला चूड देण्यात आला. महाराज चितेवर चढलेल्या सतीकडे रोखल्या नजरेने बघतच राहिले. पंत, या सतीचे वृंदावन सिद्ध करण्यास आबाजी महादेवांना सांगा, छत्रपतींनी मोरोपंतांना सांगितले. वळते होत इतरांना कळायला अवघड असलेला तो राजा जनावरावर मांड जमवून दुडक्या चालीने दौडू लागला. रायगडाच्या भवानी टोकावर उभे असलेले संभाजीराजे लिंगाण्याच्या पायथ्याशी दिसणाऱ्या जळत्या चितेकडे सुन्नपणे बघत होते. ती दूरवर दिसणारी पेटती चिता त्यांच्या काळजाला कातरत होती. एक चांदणवेलीसारखी सतेज स्त्रीच हातात पूजेचे तबक घेऊन चालत येत होती. ती निर्भय प्रकाशरूप स्त्री थेट युवराज संभाजीराजांच्या समोर येऊन थांबली. युवराजांच्या मोजड्यांवर रोखलेली तिची नजर वर उठत नव्हती. अंगावर सौभाग्यवान असलेल्या त्या सतीच्या तोंडून बोल आले. खूप सोसावं लागलं युवराजांना आमच्यासाठी. शक्य असल्यास त्यांनी आम्हाला माफ करावं. डोळे विस्फारलेल्या संभाजीराजांचे ओठ स्वतःलाच समजावल्यासारखे पुटपुटत होते. नखशिखा, नखशिखा. गोदावरी गेली.
कधीही न पुसता येणारा एक सल युवराजांना देऊन ती गेली आणि सोयराबाईंच्या बद्दल संभाजीराजांच्या मनी केळणीसारखी एक आढी बसली. प्रसंग पडल्यास या मासाहेब कोणत्या थराला जाऊ शकतात याचा जीवघेणा अनुभव त्यांना येऊन चुकला. घडल्या घटनांनी वर्मी दुखावलेल्या युवराजांना कसे जवळ घ्यावे हा पेच महाराजांना पडला. गोदावरीच्या निमित्ताने आपल्या इमानाच्या निष्ठा अण्णाजींना राणीसाहेबांच्या पायी टाकाव्या लागल्या होत्या. आता त्या परतू शकत नव्हत्या. झाल्या प्रकाराचा विचार करून करून श्रांत झालेले संभाजीराजे ख्वाबगारात मंचकावर लेटले होते. त्यांचा डोळा लागला होता. पायगतीला बसून येसूबाई त्यांचे पाय चेपीत होत्या. निळ्या भोर आकाशात क्षितिजकड फोडून काळ्या ढगांची एक लांबट झड उतरावी तशी सुख झालेल्या संभाजीराजांच्या सतेज कपाळावर झोपेतच आठी उमटली. तिला धरून सगळी चर्या डाग दिल्यागत आक्रसून आली. लयीच्या श्वासात फेर पडला. चंद्रकांतमणी पाझरून यावा तशी घामथेंबांनी सगळी चर्या फुलून आली आणि येसूबाईंचा भीतीने थरकाप उडावा असे कुणाला तरी आकांतानं थोपवायला चालल्यासारखे थांबा थांबा असे ओरडत संभाजीराजे झोपेतच फेकल्या गोफणीसारखे ताडकन उठले. सारे अंग थरथरत होते त्यांचे. पोसाने त्यांची चर्या पुसता पुसता येसूबाईंनी थरकत्या जिव्हाळ्याने विचारले, कोण धास्तीचं ओरडणं झालं हे? काहीच जाब न देता युवराजांनी विचार वारण्यासाठी मानेला एक झटका दिला. त्यांना स्वप्न पडले होते. दिवसा ढवळ्या भयानक. येसूबाईंनी दिलेल्या पाण्याचा पेला त्यांनी ओठांआड केला. त्यांना सावचित्त झालेले बघून येसूबाई हलकेच बोलल्या. बाहेर सदरी दालनात कविराज खोळंबलेत. मानेवरचे केस तसेच रुळते सोडून संभाजीराजे सदरी दालनात आले. त्यांना बघताच कवी कुलेश आणि एका हिंदुस्थानी असामीने लवून मुजरा केला. युवराज, ये दुर्गा काली के भगत है, उधो योगदेव. कविराजांनी आल्या आसामीची पछाण करून दिली. कवी कुलेश आपल्या हिंदुस्थानी भाषेतच बोलत होते. उधो योगदेव कमरेत लवला. त्याच्या कपाळी गंधाचे आडवे शैव पट्टे होते. अंगी उत्तरी पेहराव होता. गोऱ्यापान उधो योगदेवाची गोलचर्या सतेज डोळ्यांमुळे निर्धारी दिसत होती. स्वीकार कीजिए युवराज, मैया काली का भस्म प्रसाद, असे म्हणत योगदेवाने कमरेला लटकावलेल्या कशातून काढलेली भस्माची पुरचुंडी आणि प्रसादाचा द्रोण युवराजांच्या ओंजळीत ठेवला. दुर्गा भवानीच्या कृपेनंच आम्ही सलामत निभावलो. पुढंही तारणार तीच थोर आहे. या मनी उठलेल्या विचाराबरोबर संभाजीराजांनी ती ओंजळ तशीच उचलून कपाळाला भिडविली. युवराज, आज्ञा हो तो एक बात पेश करना चाहते हैं. कुलेशांचा आवाज पालटला होता. जरूर, बेशक बोलावं कविराजांनी. मथुरेतील त्यांच्या मदतीची जाण संभाजीराजे विसरले नव्हते. युवराज, जो हुआ है भवानी की इच्छा से, आप उसको भूल जाइए. बहुत श्रेष्ठ है आपके महाराज. सुभाग है आपका. आप उनके पुत्र हैं. आप कवि हैं. हम कैसे बताएं कि कवित्व ब्रह्मा का प्रसाद है. क्षमा और संयमन ही उसका स्वभाव है. त्यांच्या मनात खूप काही बोलण्यासारखे होते. पण आपण उत्तरेकडील आहोत. कुठेतरी मांडणीच्या गोंधळात अदब सुटेल या विचाराने ते थांबले. कविराज, आबासाहेबांच्यावर आमचा कसलाच रोष नाही. त्यांना क्षमा करण्याचा आमचा वकूब नाही.
माँसाहेबांना मात्र आम्ही ती करू शकत नाही. तुम्ही आमच्याकडं कवी म्हणून बघता, पण आम्ही आमच्याकडं प्रथम युवराज आणि नंतर कवी म्हणून बघतो. बोलता बोलता संभाजीराजे थांबले. कवी कुलेशांना मराठी बोली अंदाजाने समजत होती, बोलता मात्र येत नव्हती. समोरच्या देखण्या तेजस्वी राजपुत्राने त्यांना आपल्या बेडर वागण्याने मथुरेतच जिंकले होते. जेवढी होईल ती सेवा या दख्खनी पितापुत्रांची निष्ठेने करावी या हेतूनेच ते मराठी मुलखात आले होते. आप विश्राम कीजिए, हम आज्ञा लेते हैं. अप्रिय विषय अधिक चाळवला जाऊ नये या हेतूने कवी कुलेश म्हणाले. झुकता मुजरा देत हटत्या पावलांनी योगदेवांसह दालनाबाहेर पडले. या कवी कुलेशांना बघितलं की मथुरेची आठवण होते. केवढा समय पिछाडीला पडला. सुस्कारा देत संभाजीराजे अंतःपुराकडे वळले. घेवा. आत येताच एक गोंदल्या मायेचा हात त्यांच्यासमोर आला. विचारांची तंद्री सुटली. दुर्गेचा प्रसाद असलेली ओंजळ संभाजीराजांनी तशीच पुढे केली. त्या ओंजळीत एका कुणबाऊ हातून गुळ खोबऱ्याचा प्रसाद पडला. ती धाराऊ होती. तिनेही आपल्या गावच्या कापूर व्होळाच्या शंभू महादेवाला कसला तरी नवस घातला होता आणि आज तिने तो फेडून टाकला होता. ढाशा वाऱ्याने गडावर जोर धरला. जगदीश्वर शिरकाई मंदिरावरची तिकोणी निशाणे त्याने उधळून लावली. खास बनावटीचा असलेला जरीपटकाही त्याच्या मारगिरीला टिकणार नाही म्हणून नगारखान्यावरून उतरण्यात आला. या वाऱ्याने छत्रपतींना कणकण भरली. महाराज आजारी पडले. ढासा खोकला आणि ज्वराची कणकण यांनी त्यांना मंचकावर लेटणे भाग पडले. राजतबीब औषधी मात्रा देण्यासाठी त्यांच्या सेवेत खपू लागले. महाराणी या नात्याने आणि सेवेच्या निमित्ताने छत्रपतींचा महाल सोयराबाईंनी आपल्या ताब्यात घेतला. अहोरात्र त्यांचाच राबता महालात पडला. पुतळाबाई, सकवारबाई, येसूबाई, धाराऊ कुणीच महाराजांच्या महालात वास्तपुस्त करण्यापलीकडे थांबू शकत नव्हते. दुपार धरून लेटलेल्या महाराजांचा डोळा लागला होता. त्यांच्या भेटीसाठी जीव कासावीस झालेले संभाजीराजे निर्धारी मनाने त्यांच्या महालाच्या दारात आले. पहाऱ्यावरचे धारकरी त्यांना बघताच पाती कपाळाला भिडवून झुकत मागे हटले. भिंती धरून असलेल्या कुणबिणींनी पदर नेटके केले. महाराजांच्या उशाशी बसलेल्या सोयराबाईंनी युवराजांवर नजर टाकली, मात्र त्यांच्या कपाळीचे कुंकू चिरे एका जागी गोळा झाले. त्या उठल्या नि मानेचा काटा जराही न मोडता खड्या चालीने बाहेर पडू लागल्या. युवराजांच्या अंगावरून बाहेर जातानाही त्यांनी मानेला वळते करून त्यांच्यावर दृष्टी टाकण्याचे कष्ट दिले नाहीत. त्यासमोरून जाताना मन निर्भाव असलेल्या युवराजांचे शरीर मात्र कमरेत झुकलेच. त्याचे त्यांनाच मग आश्चर्य वाटले. महाराज सुख झालेत हे बघून संभाजीराजे दरवाजातूनच मागे परतायला निघाले. त्यांची निसटती नजर आबासाहेबांनी पांघरलेल्या शालनाम्यावरून फिरली. महाराजांचे पाय कूस पालटताना त्या बाहेर उघडे पडले होते. त्या दर्शनाने त्यांना जखडून ठेवले. शांत पावलांनी ते महालात आले. आपल्या महाराज साहेबांच्या पायांना हाताची बोटे भिडवून ती त्यांनी टोपाकडे नेली. मंचकावर ते पायगतीला बसून राहिले. कुणबिणी एक एक करता बाहेर पडल्या. ढाशा वाऱ्याची एक चुकार झमकी महालात शिरली. लेटल्या छत्रपतींच्या विरळच पण सडक काळ्याशार दाढीची चवरी ढाळून गेली.
ती बघताना संभाजीराजांच्या अंतरंगातून आठवणीचे एक पान भिरभिरत आले. कधीतरी धाराऊने त्यांना कौतुकाने सांगितले होते, धाकलं, बालपणी तुम्ही लई चळवळ होतासा. धण्याच्या दाढी संग झट्या घेतल्यात का एकदा तुम्ही? संभाजीराजे नजर जोडून आबासाहेबांच्या डोळे मिटलेल्या शांत मुद्रेकडे बघू लागले. दरबारी सिंहासनावर बसून तुम्हास आरोप मंजूर असे विचारणारी, आग्र्यात कभी नाही म्हणून दाराबाहेर पडताना बेभान झालेली, ही मराठ्यांची मसनद आहे. ती कुणाच्याही फरमानी तुकड्यास जुमानत नाही. कुणासमोरही गुडघे टेकण्यास आमचे युवराज येणार नाहीत. चालते व्हा, असे बहादूरच्या वकिलाला झाडताना रसरसून उठलेली. आमचे सरलष्कर तुमचे मुतालिक गेले अशी गुजर काकांची खबर सांगताना व्याकुळ झालेली. मासाहेब, आम्ही पोरके झालो म्हणत गेल्या आऊसाहेबांच्या छातीशी बिलगताना गदगदून आलेली. फत्ते घेऊन या असे म्हणत भागानगरच्या स्वारीसाठी आम्हाला निरोप देताना अभिमानाने फुलून आलेली. पन्हाळगडावरच्या रंगरूपी पिंडीसारखी एरवी दिसणारी ही मुद्रा आता केवढी शांत आहे. संभाजीराजे महाराजांच्या धारदार नाकाकडे नि निमुळत्या डोळ्यांकडे बघतच राहिले. बहुत श्रेष्ठ है आपके महाराज, कविवाणी त्यांच्या कानामनात फिरत राहिली. थोरल्या महालाची चंद्रादासी 2 वेळा चक्र टाकून गेली. बऱ्याच वेळाने महाराजांना जाग आली. पापण्यांच्या किलकिल्या कवाडांतून संभाजीराजांचा झगमगीत टोप दिसताच तुम्ही म्हणत राजे नीट बसतेच झाले. उन्हाच्या तिरपेवर तेगीचे पाते झळझळावे तशी त्यांची मुद्रा भरून पावलेल्या समाधानाने उजळली होती. त्यांना उठते बघून तत्परतेने मंचक सोडलेले युवराज कमरेत झुकले. असू द्या, बसा तुम्ही. आम्हाला विश्वास होता तुम्ही याल म्हणून. हा खोकला त्यासाठीच आम्ही उपकारी मानला होता. बोलताना महाराजांना ढास लागली. ती निवारणे हाती नसतानाही आत ओढीने संभाजीराजे व्याकुळपणे पुढेसे झाले. ढास सुमार झाली. तिने महाराजांची मुद्रा लालावून टाकली होती. शंभू, आम्हाला तुमच्या बेडरपणाचं अप्रूप वाटतं. तुमच्या वयात तुमचं बेडरपण आमच्या अंगी असतं तर आईच्या पाठबळानं केलं याहून आम्ही अधिक केलं असतं. मागील काळात गेल्यागत महाराज थांबले. थोड्या अवकाशाने म्हणाले, पण भलत्या ठिकाणी पणाला घातलं की अशा बेडरपणातून काय निघतं ते आता ध्यानी ठेवा. एका सतीच्या आहुतीला तुम्ही बांधलेले आहात. कशानंही त्याची फेड होऊ शकत नाही. कुणाच्याही नामी बदनामीपेक्षा तिचा जीव मोलाचा होता. छत्रपतींचा गळा उबळीने खवखवला. ढासेवर ढास सुरू झाली. ते खोकणे संभाजीराजांना चारी बाजूंनी जखडून बांधत चालले, पिळत चालले. आम्हाला खंत एकाच गोष्टीची वाटते. जे मनी खुपते ते तुम्ही आम्हाला खुले बोलत नाही. आमची धास्त घेता. सारे मानतात तसेच तुम्हीही आम्हाला छत्रपती मानता. विसरता आम्ही तुमचे आबा आहोत. कसल्या तरी यातनेने राजे कळवळून थांबले होते. आमच्या जागी असता तर कळलं असतं की छत्रपतींना मनाचं लोखंड करून प्रथम निखाऱ्यावर आणि मग ऐरणीवर घालणं पडतं. विचार करा, एक भरल्या चुड्याची स्त्री हकनाक बळी गेल्यावर हयात असत्या तर मासाहेबांच्या समोर कुठल्या तोंडानं तुम्ही वा आम्ही उभे राहिलो असतो. शंभू, त्यांच्या स्मरणासाठी झडणाऱ्या घाटेचा नाद कधीच परता सारू नका. एक वेळ आम्हास विसरलात तरी चालेल, पण त्यांना मात्र कधीच विसरू नका.
छत्रपतींनी डोळे मिटले होते. आबा. मंचकावर कपाळ टेकलेले, गोदावरीच्या सलाने मनोमन जळणारे संभाजीराजे गदगदत होते. छत्रपतींनी त्यांच्या काळजाला अचूक हात घातला होता. शांत व्हा शंभू, सबूर. महाराजांचा कडेधारी हात युवराजांच्या खांद्यावरून थापटता समजवता फिरत होता. आभाळ सूर्याला शांतवू बघत होते. तबीब आले. उठा. राजांनी त्यांना समज दिली. मात्रा देण्यासाठी आलेल्या तबीबाकडे हसत बघत महाराज म्हणाले, या. आता आम्हास मात्रेची जरूर आहे असं वाटत नाही. ढास सुमार झाली आहे. ते म्हणताना येणारी उबळ महाराजांनी मुश्किलीने घशाच्या गाठीतच थोपविली. ते करताना त्यांच्या चर्येवरच्या नसेनसेवर पडणारा ताण संभाजीराजांना स्पष्ट जाणवत होता. मनात कुठेतरी कविवाणी दौड घालीतच होती. बहुत श्रेष्ठ है आपके महाराज. भाग 70 समाप्त.